चुकीच्या वेळी चुकीच्या घरात शिरला तू चोरी करायला. शिवलकरच्या घरात शिरला. आता कम्प्लीट सुधारलंय म्हणून, नाहीतर हाडांची पार्सल करून ना तुझ्याच तुटलेल्या हातात दिली असती. अरे काय जीव घेतो का? जीव घेतो का माझा? हा स्कॉलर स्कॉलर नाही नाही, जीव नव्हतं घेत मी. मी नाटक करत होतो. 4 डायलॉग पाठ करून ठेवलेत. चोराला की असं बोलायचं. मग अरे हो, पण चोरालाही जीव असतो. विसरून जा. पण तुझं ते सामान वगैरे सगळं आहे. काय रे, काय माणसं, कधी काय परिस्थिती येईल ना काही सांगता येत नाही. बँगलोरला जाऊन तुझ्यावर अशी परिस्थिती आली स्कॉलर, स्वतःच्या घरात तू चोरी करायला आला. पूर्ण एपिसोड पहा ZEE5 वर. आशु, वो आ गया, देखो वो आ गया. आशु, हाय. सुजू, क्यों आत काही घातलंय आत काही घातलंय मी बघितलं. काय? अरे मग असं का बसलाय? असं का बसले तू? ते मी थंडी वाजते ना म्हणून पांघरून ओढून बसलोय अंगावर. काही म्हणजे सोफ्याचं कुशन आहे ना ते. हो, सोफ्याचं कुशन आहे. मी घेतलं असतं तर केवढं ओरडलं असतं मला. सोफा नाहीये तो, ही मेडिटेशनची पद्धत आहे वेगळी. कॅनडामध्ये काही झॉम्बी लोक या पद्धतीने मेडिटेशन करतात. ते मी इथे भारतात प्रॅक्टिस करतोय. ती वाळू आहे असं समजायचं, वाळू. काही झॉम्बी लोक अशी वाळूमध्ये स्वतःला बुडवून घेतात आणि फक्त मुंडकं बाहेर ठेवतात आणि मग तपश्चर्या करत राहतात. झॉम्बी. भारी आहे, मस्त आहे. पटलं? कैवल्य, तू जानेवारीत दिवाळी साजरी करून त्याचंही लॉजिक पटवून देऊ शकतो ना लोकांना. झॉम्बी. बरं, माझं ऐका ना, मला सांग, सुजू कुठे आहे? हे काय इथे होता आता, इथेच. कुठे गेला? नाही पण एक मिनिट, तुला कसं माहिती सुजय इथे होता ते? कारण की तो पहाटेच आलाय आणि आल्यापासून त्यांनी बाहेर पाऊलही ठेवलेलं नाहीये. नाही, तो नसेल पडला बाहेर, पण ऍना पडली ना बाहेर. ती बातमी सकट बाहेर पडली असेल. हो ना? नाही, ऍनाने नाही सांगितलं काही मला. मला नागेश म्हणाला. नागेश कोण आहे? अरे, आपला सोसायटीचा वॉचमॅन. तो काटेवाडीचा शेर्पा. सांग ना पण, कुठे सुजू? जस्ट बाहेर गेला. हा, जस्ट गेलाय बाहेर. ऐक, ठीक आहे, पण तो आलाय ना, तेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. तुम आए जो आया मुझे याद, गली में अच्छा निकला. ग्रहण लागलंय असं समज आता प्रगल्भा, आणि घरी जा. मग चांद आला ना की मी तुला पर्सनली सांगेन. ओके, पण माझा निरोप नक्की सांग त्याला. हो, नक्की. बरं, मग जाते मी. बाय. बाय बाय बाय. एक मिनिट. सुजय, तू काय करतो इथे? सुजय इथे? अरे, माहित नव्हतं आम्हाला. सुजू, तू इथे काय करत होतास? मेडिटेशन. मी पण मेडिटेशन करत होतो. अरे, पण आम्हाला असं वाटलं की तू बाहेर मेडिटेशन करतोयस, मग आम्ही तसं सांगितलं ना. नाही, खालीच करत होतो मेडिटेशन. सुजू, असं का करतोयस? म्हणजे तू इथे आल्यावर भेटायचं ठरलं होतं ना आपलं. मग मला बघून असं लपतोयस का? तुला भेटायचं कबूल केलं होतं? एक्झॅक्टली. मग कामावर लक्ष लागे ना, तेव्हा मी तिला म्हटलं मेसेजेस फोन नको, डायरेक्ट भेटूयाच आल्यावर. आणि आताही माझा पिच्छाच सोडत नाहीये. स्कॉलर, टेन्शनच झालं राव. टेन्शन आलं की मी
केळी खातो. पण त्या वॉचमननी माती का खाल्ली ते कळलं नाही मला. काय माती त्याने नाही मी खाल्ली. काय भल्या पहाटे आलो तेव्हा तो वॉचमन छान झोपला होता. मीच त्याला उठून लेक्चर दिलं. त्याने मला टेन्शन दिलं. मी जातो आता इथून, पुण्याला नोकरी शोधतो, इथे राहतच काय वेडायस का तू? हो. ती काय गुंड आहे का जी तुझ्या मागे लागली म्हणून तू निघून चाललायस लांब? करेक्ट वर्णन केलंस तू तिचं. गुंड आहे ती आणि मी आता सोडून चाललोय. सुजय, अजिबात घाबरायचं नाहीये, कळलं? हा, तू घाबरू नको रे. तू हे आहेस, तू काय आहे? तू पुरुषासारखा पुरुष आहेस, स्ट्रॉंग आहेस तू, कळलं? हा, तू फोन दे मला तुझा. चल. नाही नको. का नाही, काय करणार आहेस तू? तू मला तुझा फोन दे, काय करायचं ते मी करतो. नाही नको. हे बघ, पीडित आणि आक्रमक हे डेडली कॉम्बिनेशन असतं. मी दोन्ही आहे. ते तुझा फोन. हो हो, घे. काय करायचं ते मी करतो. आता काही करू नकोस. काय नावाने सेव्ह केला नंबर? प्रगल्भाचा लेडी प्रेम चोपडा. तिला मेसेज कर, चांगला खरमरीत मेसेज कर. येणार नाही म्हणून सांग, भेटणार नाही म्हणून सांग. मेसेज सेंड. गुड. खरमरीत मेसेज केलाय. गुड. सांगितलंस ना? सांगितलंस ना भेटायचं नाही? नाही, मी सांगितलं भेटायला ये, आपल्याला डेट वर जायचंय. सुजू, काय? तुला माझ्या डोळ्यात वाचता येत नाहीये काय? काय असं काय करतोय? नीट बघ ना, 16च्या फॉन्ट मध्ये लिहिलेलं दिसेल. सुजू, बस बस बस. कोण इकडे? काय? इकडे इथे उभा. काही उभी काय नाही. काय बोलायचंय तुला याच्याशी? बोल. काय म्हणायचंय तुला याला माझ्या समोर म्हण. चल बोल. नाही, तू घाबरू नको. थांब, मी आहे ना तुझ्यावर. नाही, हो. काय बोलायचंय? बोल. काय फ्लर्ट करायचं याच्यावर? हा, प्रेम करायचं याच्यावर? हा, काय 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 वाटतंय तुला? आधी ह्याला तुझ्याबद्दल काय वाटतंय ना ते जाणून घे. ह्याला असं वाटतंय की तू ह्याच्या गळ्यात पडलीस प्रगल्भा. प्रेम करायचं ना तुला ह्याच्यावर? हा, पण प्रेम म्हणजे काय ते समजून घे ना आधी. फुलपाखरासारखं एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बागडत गेलं म्हणजे प्रेम होत नसतं. एखाद्या माणसाला त्याच्या चांगल्या वाईट गुणांसकट स्वीकारून त्याच्याशी नातं जोडणं म्हणजे प्रेम. प्रगल्भा, तुला परवा सॅम आवडत होता, काल मी आवडत होतो, आज हा आवडतोय. काय लोकलच्या प्रवासासारखं घाईघाईत होत नसतं प्रेम, कळलं? काही कळलेलंच नाहीये तुला. शेवटचं सांगतोय, लक्षात ठेव. प्रेम म्हणजे समर्पण, प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे कमिटमेंट, प्रेम म्हणजे डेडिकेशन, प्रेम म्हणजे सिन्सिअरिटी. आलंय लक्षात? नसेल लक्षात आलं तर परत विचारायला येऊ नको. मला प्रेमाबद्दल बोलत, प्रेम करताय. सॉरी. कैवल्य, मला आजपर्यंत मला कळलंच नव्हतं खरं प्रेम काय असतं ते. मम्मी पप्पांचं अरेंज मॅरेज ना, म्हणून असेल कदाचित. सुजयबद्दल मला जे वाटत होतं ना ते प्रेम नव्हतंच हे मला आज कळलं. आपल्या उणीवा जो दूर करतो तोच आपल्याला समजून घेऊ शकतो. कैवल्य, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मला आज कळलं की प्रेम काय असतं. माझा ना फोकस हल्ला होता, पण मला कळलंय आज माझा फोकस तू आहेस. माझं प्रेम तू आहेस कैवल्य. कैवल्य, असंच आयुष्यभर माझ्या चुका सुधारशील ना रे? कुठे चाललायस? तुझ्या वाईट विनोदाने जे साध्य झालं नाही ते साध्य करायला. महेश, झोप उडवायला. कशाला उडवायची झोप? आली आहे तर झोप ना. इथे आधी झोप आलेली असताना काम करून कोणी अवॉर्ड वगैरे देत नाही. उलट आपला पोपट व्हायचे जास्ती चान्सेस असतात.
तुझ्या नको ताणू ना. अरे थकलं की झोपून जावं, ताणलं की काम बिघडतं. उलट मला काय वाटतं, अशाच वेळी आपल्या बुद्धिमत्तेचा खरा कस लागतो. कस? कसला कस आहे? हा, हे म्हणजे ना पेट्रोल नसलेली गाडी आपण F1 ला पळवण्यासारखं आहे, किंवा दुष्काळात ऊस लावायचा निर्णय घेण्यासारखं आहे. वाह, उत्तम उदाहरण आहे. पण हे असं काल्पनिक उदाहरण देऊन गोष्ट पटवून द्यायला हे नाटक नाहीये. इट्स अ सायन्स. कसं असतं मिनल की काल्पनिक काय आता याचं? मी पर्सनल एक्सपिरियन्स वरनं सांगतेय. कळतंय का? तुला आठवतंय का सुजय? काय? एकदा मी खूप दमून घरी आले होते आणि दुसऱ्या दिवशी माझं शूटिंग होतं, म्हणजे ऑडिशनला जायचं होतं आणि एक खूप मोठा पॅराग्राफ पाठ करायचा होता. मला भयानक झोप आली होती. आशू काय करतोय तू? वॉलला कान लावून काय ऐकतोय तू? आशू, इट्स नॉट गुड. असं दुसऱ्यांच्या घरातलं ऐकू नये. ना इथे पलीकडे हवेत कोणाचं घर आहे? बावट. सॉरी. तर वॉल का ढकलतोयस तू? बावट, वॉल ढकलत नाहीये मी जरा व्यायाम करतोय, बॉडी बनवते. अगं उद्या किंजलच्या भव्य सोसायटीमध्ये एक कार्यक्रम आहे ज्याच्यात पुशअपची कॉम्पिटिशन आहे. तर किंजलनी मला अँटिसिपेट करायला सांगितलंय. पार्टिसिपेट असेल. ऐक ना आशू, सोसायटी किंजलची, सोसायटीची कॉम्पिटिशन, तर तू कसा पाठ करतोयस? परंपरा डॅड, परंपरा. किंजलच्या सोसायटीतल्या कॉम्पिटिशन मध्ये दरवर्षी तिचे वडील पाठ घ्यायचे, पण यावेळेस त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झाला. तर किंजल काय बोलली की तू पाठ घे. त्यामुळे सांगू काय ना, नेमकं माझं अंग एवढं दुखतंय ना आजच. अरे बापरे, ती चिल्ली पिल्ली लोक पार्टीतली महाद्वाड होती. खूप मारलं मला, लय मारलं, धुतलं. त्यात ना इतकी झोप येते ना मला. आशू ऐक ना, झोप ना मग, उद्या सकाळी कर प्रॅक्टिस. ओके. नाही ग ना, माझा अलार्म वाजला तरी मला जागच येत नाही सकाळी. नाही उठलो ना ती कॉम्पिटिशन हारेन, आणि हारली तर किंजल ना पापड बनवून मला तळून टाकेल. त्याच्यापेक्षा घाम परवडला. आशू थकलं की झोपून जावं, ताणलं ना की काम वाढतं. आये जाने जाने काय? अरे जाने. स्टार्ट 1 2 3 गो. आशू पुश पुश. आशू पुश नाही. आशू उठ. आशू पुश केल्यावर ऑफ करायची असते. हे आशू, आशू तू माझ्या घरातला बाहुबलीने. आशू उठ. मग तो आता उठला नाही तर तुला क्लासमध्ये नाही घेणार. आशू उठ. नाही आशू, आशू तू माझ्या पप्पांचे स्वप्न मोडले. मोडले? तू मोडले. मोडलं. ए आता माझं स्वप्न मोडू नको, मी रेकॉर्ड मोडतोय. जा. ही जी काय तू माती खाल्लीयस ती चुकून खाल्लीयस की मुद्दामून खाल्लीयस? म्हणजे या पुरुषाला जी काय तू साडी नेसवलीयस ती तू केलेली चूक आहे की फॅशन मध्ये येऊ घातलेला नवा ट्रेंड? काय बघू? अरे मी चुकून मेन्स केस घेतले डिझाईन्स काढायला. हो दिसतंय ते. मी काय करू? काही नको, तू आता एक झोप काढ, कारण थकलं की झोपावं. उगीच ताणलं की हे असं काम बिघडतं.
मला उद्या सबमिट करायचं होतं. हो, पण त्याने काहीच होणार नाहीये. म्हणजे आत्ता जागून तर काहीच होणार नाहीये. का सांगतो. खूप खूप वर्षांपूर्वी, आत्ताच काही दिवसांपूर्वी मी असंच ऑफिसचं काम करत रात्रभर जागलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मोबाईल तुझ्यासाठी पैशाचा साठा करणारी वस्तू तुम्ही कशी काय विसरू शकता? परत मोबाईल विसरला. इथेच आहे. 1 मिनिट. मोबाईल घेतला, पाकिट घेतलं, काहीही विसरलेलं नाहीये. म्हणजे मी माझं ऐकायलाच पाहिजे नाही का? बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे थकलं की झोपावं, जास्त ताणलं की काम बिघडतं. येस. झोपतो 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 प्लीज प्लीज जागा करून दे त्यांना, जागा करून दे. हा चला चला. झोपतो. गुड नाईट, गुड नाईट. हे म्हणजे ना कोळ्यानी स्वतःच्या जाळ्यात अडकल्यासारखं आहे. स्वतःच नाही विनर, माझ्या. अरे असं काही घडलंच नाहीये. मी असं स्टोरी क्रिएट करून सांगितलं त्याला. काय झालं? तुम्ही पण असंच सांगितलं ना? काय झालं माहितीये का, तुम्ही सगळ्यांनी अशी स्टोरी क्रिएट करून सांगितली, मग मला पण वाटलं मी पण एक स्टोरी सांगावी. मजा आली मला, खूपच मजा आली. हे जस्ट इमॅजिन, म्हणजे आशू पुशअप काढता काढता झोपल्यावर किंजलचे बाबा काय बोलतील ना त्याला. भारी. काय झालंय? खरंच घडलं का असं? मीनल खरं? खरंच कसं काय घडेल ग? अरे आम्ही आपण जनरल सुजेला कळावं म्हणून फेकत होतो, हो की नाही रे? आणि ॲना, तुझं काय स्कॉलर झालंय का? एकदम विसरली का सगळं? ते पुशअपच्या कॉम्पिटिशन मध्ये भेटलेलं बक्षीस, हा ते मी तुला दिलं होतं, तू त्याचा फ्लॉवर पॉट केला. आठवलं ना? आठवलं ना? का? तिकडे बघ दे. कधी डायरेक्ट नाही बघायचे, मग हळूच बघायचे. हे बघ, काय हँडसम दिसते ते. मुद्द्यान बोलते ना, कॉमेडी ना एकदम क्यूट दिसते. अशा त्याने खबर आहे इतका क्यूट का दिसते? का? त्याला ना दाढी नाही. दाढी नाहीये? हो. त्याला दाढी येत नसेल ना? म्हणजे दाढीचा काय संबंध?
काय संबंध म्हणजे? अरे विथ बियर्ड मॅन लुक सो वियर्ड. मला ना अजिबात नाही आवडत. आपले टायगर. हो, वाघांची संख्या फार कमी झाली, तो विषय चांगला आहे. नाही. अरे टायगरची नवीन फिल्म येते आणि टायगरची? अरे टायगर श्रॉफ हिरो पण ती. आ रात भर जाए ना घर, जाए ना घर, जाए ना जाए. हाय. थांब. नीट करत नाहीस तू. जीव घ्यायचा ना माझा, इथे ठेवायचा मला. हे बघ, मारतो हा, किंवा इकडे बघ, असं गळा दाबायचा, गळा दाबायचा. काय करतोय? अरे अटक करतील ना. थांब, मी जीव घेत नाही रे स्कॉलर. मी कशाला तुझा जीव घेईन? मी बघतोय की काय बघतोयस? अरे बघतो की तुला जेव्हा दाढी नव्हती ना तेव्हा कसा दिसायचा, म्हणजे आठवायचा प्रयत्न करतोय की नक्की कसं तू असा. विचार ना, फोटो दाखवतो. नाही आता कळलं, मला व्यवस्थित कळलं आता कसं दिसायचं व्यवस्थित. कळलं? हो. काम करू आता मी. हो, थोडे प्रश्न विचारायचे होते. म्हणजे दाढी नसली की कसं, म्हणजे उन्हाचे चटके जोरदार लागतात का? हो. खूप. आणि बदा पाणी पडतं का? प्रचंड. आणि हे बर्फवृष्टी होते ना आपल्या मुंबईत, तेव्हा खूप थंडी वाजते. अरे असं काय जोकिंग काय करतो? ऐक ना, ठीक आहे, आता असंच बघत राहा माझ्याकडे बघत राहा. हा, आता बघ. स्वतःचा जीव घ्यायचा, परत चुकताय. अरे इथे ठेव. किंवा असा गळत, किंवा दोरे आणून देऊ. हा, गळफास लावतो. अटक करतील ना पोलीस. थांब ना जरा तिथे. एवढं साधं. काय हवंय तुला? ते बघ. हा, कसं दिसतोय मी? तुझ्या बुद्धीसारखा, म्हणजे अर्धवट. काय यार स्कॉलर, एवढं मी फ्रस्ट्रेशन टेन्शन मध्ये तुझ्याकडे येतो, तुला काहीतरी विचारतो, कन्सल्ट करतो, तू माझा इन्सल्टच करतो. याला काय अर्थ आहे? साधं सांग ना. मी दाढी काढली पूर्ण तर कसं दिसेल? असं साधं विचार ना. पण तुला दाढी का काढायची? मी वाढवतोय म्हणून आता तू कमी करतोयस का? घरात दाढीचा बॅलन्स राहायला पाहिजे. काय बोलतोय? एवढा विचार करायला मला वेळ कुठे? ते इकडे किंजल बोलली मला दाढी काढ म्हणून. किंजल तुला बोलली? पण म्हणजे तू आता खरंच दाढी काढणार आहेस? म्हणजे असं चाललंय. ओके. पण आपल्या दोघातच ठेवा, म्हणजे कोणाला सांगायची गरज नाही. हो. हा, आपल्या दोघातच. ओके, तिला वाईट नाही बोलत मी. तू बस इकडे बस. मी सांगते ते नीट आहे का? हे बघ, प्रेमात आंधळ होतो हे सगळं ऐकायला वगैरे मस्त आहे, छान आहे, पण ते ऍक्च्युली करण्याची गरज नसते. ते करायचं नसतंच. एक्झॅक्टली. म्हणजे मी तुला सांगतो आशुतोष, मी जर प्रेमात पडलो असतो ना तर मी असं वागलो नसतो. आधी प्रेमात तर पड. हे बघ, मी काय सांगते, मुळात आपल्याला दाढी आहे का नाही यावर माणसाचं कर्तृत्व ठरतच नाही ना. हा, म्हणजे फॉर एक्झाम्पल सिद्धू बाजी. अरे क्या बात आहे. बघ, दाढी असूनही ते केवढे टॅलेंटेड आहेत. हा यार, हा तर मी विचारच नाही केला. कर विचार आशू, विचार कर. विचार करणं खूप गरजेचं आहे आता. हा, मला सांग, सगळ्यात महत्वाचं काय आहे? नाही, सगळ्यात महत्वाचं तुझा आत्मसन्मान.
माणसाचा आत्मसन्मान, प्रतिष्ठा, स्वाभिमान हे सगळ्यात महत्वाचं असतं. बाकी काहीच महत्वाचं नसतं. ती दाढी म्हणजे तुझा आत्मसन्मान आहे, तुझी आयडेंटिटी आहे. ती तू जपायलाच हवीस. डोंट थ्रो इट अवे यार. ओ गुरु, दाढ़ी बढ़ाने से इज्जत बढ़ती है, दाढ़ी बढ़ाने से अक्ल बढ़ती है. जिसकी सबसे बड़ी हो दाढ़ी, सोचो निकल पड़ी उसकी किस्मत की गाड़ी. ठोको 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 खचैक. वाह 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 गुरु वाह. सिद्धू पाजी तू सिगरेट हो. थोडे पोहे आहेत का माझ्यासाठी? आहेत ना आशू, तुझ्यासाठीच केलेत मी परत. म्हणजे माझ्यासाठी स्पेशल? हो, आता तू दाढी करणार ना, मग दाढी केल्यावरचं दुःख पचवायला हलकं जावं म्हणून. ताई, म्हणजे तुला पण वाटतं ना की मी दाढी करू नये म्हणून? आशू आशू, बाकीच्यांना काय वाटतं ते इम्पॉर्टंट नाही आशू. किंजलला काय वाटतं ते इम्पॉर्टंट आहे. आशू, आपल्यावर असं अनकंडिशनल लव्ह करणाऱ्याला असं हर्ट करू नये आशू. खरंय यार, म्हणजे एखाद्या दाढीसाठी जी आपल्यावर प्रेम करते तिला हर्ट करायचं म्हणजे फारच चुकीचं आहे. मी असतो ना तुझ्या जागेत, अशी केली असती दाढी, अशी. एकदा केलेली दाढी परत येऊ शकते आशू, पण एकदा गेलेला माणूस परत नाही येऊ शकत आशू. क्या बात आहे ना. आशू, किंजलला लाईफ मधून आउट होऊ द्यायचं नसेल ना, तर तुला दाढी करायलाच पाहिजे आशू. तुला दाढी करायला पाहिजे, बस. असं का लपून छपून फिर? स्कार्फ का बांधलास तू? दाढी केलीस तू? दाढी मी तुला सांगितलं होतं ना दाढी नको करूस. का केलीस तू दाढी? मूर्ख आहेस का जरासा? बावळट. सांगितलं तर केली लगेच. हे बघ मी बेट ठरले यार, माझी बेट गेली यार. शी, का केलीस? काय केवढं ओरडते तू? घाबरायला होतं ना. आणि बेट लावली म्हणजे माझ्या दाढीवर बेट लावली तुम्ही? मग या घरात शिंकण्यावरनं सुद्धा बेट लागू शकते. तुझी दाढी काय चीज आहे? ए बाई, रडू नको तू, थांब जरा. हे बघ, स्कार्फ का घालून फिरतोय? ते काय आहे, उद्या जर मी दाढी केली तर तुम्ही माझ्यावर हसणार ना. मग त्यापेक्षा हे स्कार्फची सवय लावलेली बरी नाही का? स्कार्फ घालूनच फिरत जाईन मी. अशी बघ, अशी तू दाढी नाही केली? दाढी नाही केली तू? अशी हे बघ, किंजलच्या प्रोफाईलवर कोणाचा फोटो आहे? टायगर श्रॉफ, क्लीन शेव. आशू, दाढी नाही ना केली तू? गेला तुझा चान्स. किंजल समोर गेलास ना तू, तुला डेफिनेटली नाही बोलणार, ती रिजेक्ट करणार तुला. गेला तुझा चान्स. नाही गरज नाहीये. ती स्वार्थी आहे. ती फक्त बेट जिंकण्यासाठी बोलतीये. दाढी चांगली आहे. संपली याची हिरोपंती. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.